त्याच्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला जास्त झालेले आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे भागात 10 टन आंबे बाहेर निघतो त्याच्यात कमीत कमी 5 टन मिरक पाहिजे, तो याच्यात नाही तो त्याच्यात भाव लागला। आता का झाला सरकडेला आंबे बाहेरच पुढं लागला आणि सगळं एक संगत या लागला आणि सगळं एक संगत समजायला लागला। कमीत कमी समजो 1000 टन आंबे आहे तर कमीत कमी 400 टन मिरक पाहिजे, तसं नाही हो लागला। प्रत्येक बागाला आंबे बाहेरच पुढं लागला, मिरक कुठंच नाही आहे। त्याच्यामुळे मी मंदी आलेली मालाला जास्त। जो माल आहे बघू शकते बीट चालू आहे, एकदम पिवळा माल आहे, मंगो माल आहे। बघू शकता माल कसा आहे तो 35 क्विंटल 50 किलो माल आहे। क्विंटल 50 किलो के 35 क्विंटल 50 किलो माल आहे। माल एकदम बारीक आहे, पिवळा आहे आणि त्याच्यामध्ये 20,000 चालू आहे। BR 100 नजी के घर का चालू थोड़ी हो। अरे इसलिए तेरा भाई नहीं तो वो तो बोलो बोलो 31 का तुम्हाला दिला तर 31 का नहीं और हम तो 23 कोई बात नहीं, पर बीच में एक रास्ता काटता पूरे 22,000 रुपए 22,000 रुपए दो 22,000 रुपए करना। हा जो माल याला 22,000 बाजार लागलाय। 22,000 रुपये पूर्ण ढेर होता, 3.5 टन 50 किलो माल होता। या ठिकाणी हा जो मंगू माल याची बीट चालू आहे, बघू शकता माल कसा आहे तुम्ही तर 33 क्विंटल 75 किलो माल आहे। मंगू मालाची बीट आहे। हा जो माल आहे पूर्ण 20,000 रुपयाला ढेर विकलेला आहे। 33 क्विंटल 75 किलो माल होता, जवळपास 6,000 रुपये टन पाडलेला आहे। बघू शकता माल कसा आहे तर 55 किलो कमी आहे 5 टनाला। क्या पुकारू कैसे 20,000 रुपए 25,000 क्या बोल से 27,000 ये 5 टन को 55 किलो कम है 50 क्विंटल 45 किलो। अरे 5 टन डालो और उसमें 55 का माइनस करो, क्या 70 चालू है ना 27,000 रुपए मान सर का फुल 27,000 रुपए दो पूरे 30 रुपए पूरे 500 500 रुपए एक 900 रुपए 25 पूरे 32,000 रुपए 32,900 33 पूरे 33,900 35 पूरे 35,000 रुपए 35,900 37 पूरे 37,000 बघू शकता माल कसा आहे तुम्ही तर हा जो माल आहे याची बीट चालू आहे। क्या बोलते दो ढाई बोल रहे भाई कोई 37,000 रुपये कर रहा 37,000 रुपये। हा जो माल आहे 37,000 बाजार लागला आहे। 37,000 बघू शकता, जवळपास 7,500 रुपये टन निघलेला आहे। 7.25 जो बराबर 4 टन माल आहे। नेट क्विंटल आहे या ठिकाणी, नेट आहे 4 टन। बघू शकता माल कसा आहे तर 53,000 रुपये दो ढाई बोल रहे भाई कोई 54,000 रुपये हा जो माल याला 13,500 रुपये टन विकलेला आहे। बघू शकता तुम्ही माल कसा आहे तर हा 4 टन नेट माल होता बरोबर।
अरे भाई ये भी वीडियो था, लोगों को मालूम पड़ना सच्ची बिक्री हाँ, है ये भी वीडियो बना। मेरे तरफ का कर रहे इधर का हा तिकडून जायचं इकडून जायचं. बघू शकता माल कसा आहे तुम्ही तर 73 क्विंटल 55 किलो माल आहे. 60 टन 355 किलो माल आहे. 40,000 40,000 रुपये 40,000 रुपये दो 42,000 रुपये 42,000 रुपये 42,000 रुपये दो 42,000 रुपये ढाई 42,000 रुपये 2.5 42,000 रुपये 42,000 रुपये दो 42,000 रुपये ढाई 42,000 रुपये जो माल याला 42,000 बाजार भाव लागला आहे. बघू शकता याला जो भाव आहे हा लागला 5 रुपये 0.7 पैसे म्हणजे 5 रुपये 70 पैशाने हा माल विकलेला आहे. बघू शकता माल कसा आहे तुम्ही तर 700 रुपये टन 5,700 रुपये टन. सध्या मोसंबीला एवढी मंदी पहिल्याच वेळेस आलेली आहे या 10-20 वर्षामध्ये. आज आपण सुरुवाती मोसंबीची हाराशी बघितली. कमीत कमी जो माल आहे तो समजा 3-4 रुपये किलो ओव्हरमध्ये 15-16 रुपये किलो विकत आहे. आपल्यासोबत आहे व्यापारी वर्गातील सदस्य, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या जी मोसंबीची परिस्थिती आहे ती कशी आहे व काय भाव आहे, सध्या आवक कशी आहे. दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. मी अजीम बागवान, मोसंबीचे व्यापारी. आम्ही राहता कुठं? भाजी मंडी कादराबाद, नवीन जालना. बरं. सध्या आज रोजी आवक किती आहे मोसंबीची बाजार समिती? बाजार समिती मोसंबीची आवक 150 टन आहे आज. 150 टन. बरं बरं. तर भाव काय आहे कमीत कमी? कमीत कमी भाव आज बाजारात 4 रुपयापेक्षा 14, 15, 16 लाख बाजार आहे. बाजार आहे. चांगला ठोकर माल असला रोपड्याच्या हिरवागार ते मालाला 15-16 आहे. आणि काळे माला जे आहे मंगू माल ते विकायला लागले 5 रुपये, 4 रुपये, 6 रुपये, 7 रुपये किलो चालू आहे. माल पाहून जसे माल तसे विकायला लागले. आणि पिवळे? पिवळे मालाला बी सध्या बाजार कमी आहे. पिवळे माला विकायला लागले 8, 9, 10, 11 माल पाहून रेट चालू आहे. बरं. दिल्लीला बी कसं आहे मालाचे पैसे यायला लागले नाही. व्यापारी वर्ग आमचा लय तोट्यात आलेला आहे. यंदा 3-3 लाखच्या गाड्या भरले, 1.5 लाख रुपयाने आले गाड्याचे. काय सांगा तुम्हाला, यंदा इतकी परिस्थिती खराब झाली. किती वर्षात पहिल्यांदा एवढी खराब झाली? इतकी परिस्थिती हे 15-20 वर्षापासून कधी झाली नाही. याच्यापेक्षा लॉकडाऊन बरा होता. लॉकडाऊनमध्ये तरी माल ऐकले, पैसे आले, मालाची डिमांड होती. आता कुठं बी माल टाकायला लागले तर लोक म्हणते माल टाकू नका, बाजार नाही आहे. जिथं माल टाकले तिथं तोटा, जितकं कमी घेतलं त्याच्यापेक्षा कमी पैसे यावं लागले. अजून म्हणजे मागणीच नाही समजा. मालाची मागणी नाही आहे. आता काय झालं आहे, माला लय खराब झाले. पाऊस जास्त झाला ना त्याच्यामुळं मालामध्ये जरा डबडब पण आलेला बिलबिल. पाऊस जास्त झाल्यामुळे मालात लय पाणी झाला. ट्रान्सपोर्टला समजा अडचणीवर आली. मालाची अडचण नाही आहे. काय सांगा तुम्हाला, एक तो गाड्या भेटत नाही, गाड्या भेटत तर लेबर भेटत नाही. लेबर झाले 500 रुपये रोज, मुकरदम घेतो 1000 रुपये. गाडीचा भाडा जास्त जातो. 3 रुपये किलो खर्च येतो व्यापारीला. 20 रुपये किलो घेतलो 17 रुपये किलो माल पडत. आता 8 रुपये किलो घेतल्यावर 3 रुपये खर्च येतो. मग काय करा व्यापारीने सांगा तुम्ही. शेतकऱ्यांनी काय करा, शेतकरी मरून जागा. मग शेतकऱ्याला बी गव्हर्नमेंटने अनुदान द्यायला पाहिजे. मोसंबीला प्रत्येक हेक्टर 50,000 रुपये द्यायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. बरोबर आहे. बरं, धन्यवाद. आणखीन म्हणजे ही आणखीन काय परिणाम करतो घटक, कोणता घटक समजा भावावर परिणाम करतो? जे पावसामुळे भाव मोसंबी खराब झाल्या का काय? नाही, मोसंबी खराब असल्यामुळे बाजार कमी झालेले आहे. आता कसं आहे, तुम्ही बाजारात गेले तो काळे केळे घेणार तुम्ही की चांगले पिवळे घेणार? चांगला माल पाहून घ्या. हां, तर काळे केळे आतमध्ये चांगले राहते, बरोबर कात्रा काळा राहतात त्याच्या. तो बाजारात आपण गेले ना तर 40 रुपयांचे केळे आणतात, 10 रुपयांचे काळे केळे आणत नाही. असं मोसंबीचं बी असं झालेलं आहे. काळा माल कोणी घेत नाही, त्याच्यामुळे याचा बाजार कमी झालेला आहे. हे माल नुसतं ज्यूससाठी चालतं बस. आता ज्यूस बी किती काढत आता गारवेत. आता पुढच्या महिन्यात अजून बाजार कमी होण्याची शक्यता आहे. काहून की कसं आहे, आता गारवा सुटलेला आहे. आणि तिकडे वर जे आहे मालाची डिमांड थोडी कमी झाली. तर आमची अशी इतका इच्छा आहे, शेतकरी बंधूने काय थोडाफार कमी जास्त करून काय व्यापाऱ्याने सहकार्य करावे आणि आपल्या माला फटाफट लवकरचे लवकर कळवे, अशी आमची नम्र विनंती आहे. समजा इतर राज्याचा बी माल टक्करला आहे का आपल्या दुसऱ्या राज्यातला? आपल्याला आंध्राचा माल लई दिवस चालला. आंध्राचा माल जे आहे पोळ्याच्या नंतर कमी होऊन जातो. पण आता दिवाळी बी झाली तर ते माल कमी होऊ लागला नाही. त्याच्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला जास्त झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे
की जे भागात 10 टन आंबे बाहेर निघतो त्याच्यात कमीत कमी 5 टन मिरक पाहिजे. तो याच्यात नाही तो त्याच्यात भाव लागत. आता कसं झाला सदकडेला आंबे बारच फुटं लागला आणि सगळं एक संगत यायला लागला आणि सगळं एक संगत समजायला लागला. कमीत कमी समजो 1000 टन आंबे आहे तर कमीत कमी 400 टन मिरक पाहिजे. तसं नाही हो लागला. प्रत्येक बागाला आंबे बारच फुटं लागला, मिरक कुठंच नाही आहे. त्याच्यामुळे बी मंदी आलेली आहे मालाला जास्त. म्हणजे आवक बी वाढी समजा. आवक तर थोडी कमी फार झालेली आहे, पण बाजार काय वाढा लागला नाही. म्हणजे तेवढी मागणीच नाही मालाला. मालाला थोडा डिमांड कमी आहे. आता दिवाळीचे 2-4 दिवस पाहता तर काय आहे काय नाही, तर मग काय लय बेकार काम होणार आता. चालतं. धन्यवाद. या ठिकाणी व्यापारी जे वर्गातील सदस्य होते त्यांनी आपला आजच्या बाजाराविषयी अधिक माहिती दिली व जी 20-25 वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती आली ते बी त्यांनी सांगितलं. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये थांबल्यावर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.